खरंच, कोणत्याही समाज घटकाच्या मागण्या मान्य होण्यासाठी निवडणुका याव्याच लागतात असं वाटतं. निवडणुका जवळ आल्या की घोषणांचा वर्षाव होतो. बिहारचंच उदाहरण घ्या, जिथं पत्रकार संघटना कित्येक दिवसांपासून पेन्शन वाढवण्याची मागणी करत होत्या, पण सरकारनं त्याकडे लक्षच दिलं नाही. पण आता निवडणुका आल्या आणि अचानक ज्येष्ठ पत्रकारांची पेन्शन 6,000 रुपयांवरून थेट 15,000 रुपये करण्यात आली. म्हणजे जवळपास तिप्पट वाढ. तसंच पेन्शन घेणाऱ्या पत्रकारांचं निधन झालं तर त्यांच्या पत्नीला आधी 3,000 रुपये मिळायचे. ती रक्कम आता 10,000 रुपये करण्यात आली आहे. हा निर्णय खरंच स्वागतार्ह आहे. पण आपल्याकडे म्हणजेच महाराष्ट्रात परिस्थिती अजून वेगळी आहे. इथे फक्त 140 ज्येष्ठ पत्रकारांनाच पेन्शन मिळते आणि तीही एका ठेवीच्या व्याजातून दिली जाते. सरकारने यासाठी वेगळं बजेटच केलेलं नाही. त्यामुळे ही रक्कम अपुरी पडते. मराठी पत्रकार परिषद सतत मागणी करत आहे की पत्रकार पेन्शनसाठी सरकारनं बजेटमध्ये थेट तरतूद करावी, पण काहीही होत नाही. म्हणूनच जर एक देश, एक निवडणूक ही संकल्पना आली, तर त्या निवडणुकीच्या काळात ज्या घोषणा होतात, त्या बंद होतील आणि त्यामुळे अनेक घटक योजनांपासून वंचित राहतील. म्हणून निवडणुका होतच राहिल्या पाहिजेत, हो ना? आपल्याकडेही निवडणुकांच्या काळात किती घोषणा झाल्या होत्या, आठवतंय ना?